ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता. तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता. ज्ञानेश्वरीचे सर्व व्हिडिओज आपण जास्तीत जास्त शेअर करावेत, जेणेकरून सर्व लोकांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेता येईल. अध्याय 15 पुरुषोत्तम योग भाग 10. मागील भागात आपण पाहिले की श्रीकृष्ण म्हणाले, मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने भूतांचे धारण करतो आणि रसात्मक चंद्र होऊन सर्व औषधींचे मीच पोषण करतो. मी सर्व प्राण्यांच्या देहात जठराग्नी होऊन प्राण आणि अपान यांच्या सहाय्याने शुष्क, स्निग्ध, सुपक्व आणि विदग्ध असे 4 प्रकारचे अन्न पचवितो. सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये मी प्रवेश करून राहिलो आहे. त्यांना स्मृती, ज्ञान आणि विस्मृती माझ्यापासूनच होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्याला योग्य आहे. वेदांचा कर्ता मीच आणि वेदांना मीच जाणतो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अद्वैताही पलीकडील जे सुख भोगायचे, जो अनुभव घ्यायचा, तो घेण्यास तू सहाय्य करता आहेस. याच निरुपाधिक स्वरूपाविषयीचा प्रश्न विचारून तू मला परमसुखी केलेस. ओवी क्रमांक 451. जैसा आरिसा आलिया जवळा, दिसे आपण पे आपुला डोळा, तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी. तुवा नेणोणी पुसावे, मग आम्ही परिसऊ बैसावे, तोगा हा पाडू नवे सोयरेया. ऐसे म्हणोनी आलिंगिले, कृपादृष्टी अवलोकिले, मग देवो काय बोलिले अर्जुनेसी. पै दोही बोटी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. एवं आम्ही तुम्ही येथे, देखावे एका अर्थाते, सांगते पुसते येथे दोन्ही एक. आरसा जवळ असला म्हणजे आपले मुख आपणास त्यात दिसते. त्याप्रमाणे आध्यात्मिक संवाद करण्यात तू श्रेष्ठ आहेस. प्रिय अर्जुना, तू अज्ञानी आहेस म्हणून प्रश्न करावेस आणि आम्ही तुला शिकविण्याच्या तयारीने सांगावे अशातला हा भाग नाही. असे म्हणून देवांनी अर्जुनाला आलिंगन दिले, त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि मग अर्जुनाशी देव काय बोलले. जसे 2 ओठ आणि 1 बोलणे असते, पाय 2 असून चालणे 1 असते, त्याप्रमाणे तुझे प्रश्न विचारणे आणि माझे त्याविषयी समाधान करणे, दोन्हींचा अभिप्राय एकच आहे. यावर श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, आम्ही आणि तुम्ही सारे भक्त एकवस्तुरूप आहोत असे समज. या प्रसंगी उपदेशक आणि प्रश्नकर्ता श्रोता असे दिसले तरी दोघे एकच आहेत. ऐसा भुलला देव मोहे, अर्जुना ते आलिंगुणी ठाये, मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे. झाले इक्षुरसाचे ढाळ, तरी लवण देणे किडाळ, जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे. आधीच आम्हा यया काही, नर नारायणासिने नाही, परी आता जिरो माझे ठाई वेगुहा माझ्या. असे बोलता बोलता प्रेमाने भुलून देवांनी अर्जुनाला मिठी मारली आणि मग वृत्तीवर येऊन स्वतःशीच म्हणाले, या प्रसंगी इतका मोह कामाचा नाही. उसाच्या रसापासून बनलेल्या गुळाच्या ढेपीला नासू नये म्हणून मिठाचे मिश्रण लागते. त्याप्रमाणे या संवाद सुखाला द्वैताचा क्षार मीठ दिले तरच गोडी टिकेल. केवळ ऐक्याचे प्रेम चांगले असले तरी त्यामुळे संवाद सुख नासेल. अर्जुन हा नर आणि आम्ही नारायण, आमच्यात भेद नाहीच,
पण मला आलेला हा प्रेमाचा आवेश माझ्याच ठिकाणी जिरवला पाहिजे. या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विरेशा, पैगा तो तुवा कैसा प्रश्नो केला. जो अर्जुन कृष्णी विरत होता, तो परतोनिया मागुता, प्रश्नावळीची कथा ऐको आला. येत सद्गदे बोले अर्जुने जी जी म्हणितले, निरुपाधिक आपुले रूप सांगा. यया बोला शारंगी, तेची सांगावया लागी, उपाधी दोही भागी निरूपित असे. या बुद्धीने श्रीकृष्ण एकदम म्हणाले, हे वीरश्रेष्ठ अर्जुना, हा प्रश्न तू कसा केलास. हे ऐकताच तो अर्जुन अद्वैत प्रेमाने श्रीकृष्ण स्वरूपात देहबुद्धी विरून लीन होण्याच्या मार्गात होता. तो देवाच्या या प्रश्नाने देहभानावर येऊन आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यास आला. आणि मग गहीवरून अर्जुन म्हणाला, महाराज, मी विचारले की आपले उपाधिरहित स्वरूप स्पष्ट सांगा. अर्जुनाचे हे भाषण ऐकून ते निरुपाधिक रूप सांगण्यासाठी भगवंतांनी प्रथम उपाधीचे 2 प्रकार निरूपण केले. फुसिलिया निरुपहित उपाधिका सांगे येथ, हे कोणाही प्रस्तुत गमे जरी. तरी ताकाचे अंश फेडणे, याची नाव लोणी काढणे, चोखाची शुद्धी तोडणे, कीडची जेवी. बाबुळीची सारावी हाते, तरी पाणी तवसे आईते, अभ्रची जावे गगनते सिद्धची की. वरील कोंड्याचा गुंडाळा, झाडून केलिया वेगळा, कणू होता विरंगोळा असे काही. आपल्या निरुपाधिक रूपाचे वर्णन ऐकण्याची इच्छा अर्जुनाने दाखवली असता देवांनी प्रथम उपाधीचे वर्णन का केले, अशी जर कोणास शंका येईल तर असे पहा की दह्यातल्या ताकाचा अंश काढून टाकणे म्हणजे लोणी काढणे, किंवा शुद्ध सोने मिळवण्यासाठी त्यातील अशुद्ध धातू जाळून टाकणे होय. शेवाळे पाण्यातून काढून टाकणे म्हणजे पाणी शुद्ध करणे, किंवा ढग नाहीसे झाले की आकाश मूळचेच स्वच्छ असते. वरचा कोंडा टरफले झटकून टाकली की शुद्ध धान्य मिळण्यास वेळ कसला. तैसा उपाधी उपहिता, शेवटू जेथ विचारिता, ते कोणातेही न पुसता निरुपाधिक. जैसे न सांगणे बरी, बाळा पतीसी रूप करी, बोलू निमालेपणे विवरी अचर्चा ते. पै सांगणे या जोगे नव्हे, तेथीची सांगरे ऐसे आहे, म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे बोलिजे आदी. पाडिव्याची चंद्ररेखा, निरुती दावावया शाखा, दाविजे तेवी औपाधिका बोलिया. याप्रमाणे विचार केला तर उपाधियुक्त वस्तूतील उपाधीचा शेवट होतो तेच निरुपाधिक होय हे कोणी सांगितले पाहिजे असे नाही. नववधू आपल्या पतीचे नाव न उच्चारता आपल्या पतीला लाजतच दाखविते. त्याप्रमाणे निर्गुण, निरुपाधिक, निराकार आत्म्याचे स्वरूप श्रुतीने मौन पत्करून दर्शविले. याप्रमाणे जे निरुपाधिक स्वरूप प्रत्यक्ष शब्दांनी सांगता येत नाही, म्हणून लक्ष्मीपती श्रीकृष्ण ते प्रथम उपाधी सांगतात, कारण उपाधीचे वर्णन हेच त्यांचे सांगणे आहे. शुक्ल पक्षातील प्रतिपदेची चंद्राची कोर नेमकी दाखविण्यासाठी झाडाची फांदी दाखवावी लागते. त्याप्रमाणे हे उपाधीचे वर्णन आहे. मग तो म्हणे गा सव्यसाची, पै इथे संसार पाटणीची, वस्ती सावी आटाची दुपुरुषी. जैसी आगवाची गगनी, नांदत दिवोरात्री दोणी, तैसे संसार राजधानी दोन्हीची हे. आणि कही तिजा पुरुष आहे, परी तो या दोहीचे नाव न साहे, जो उदेला गावे सिखाये दोहिते यया. परी ते तव गोठी असो, आधी दोन्हीची हे परी येसो,
संसार ग्रामावसो आले असती, एक आंधळा वेडा पंगू, येर सर्वांगे पुरता चांगू, परी ग्रामगुणे संगू घडला दोघा. मग ते श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, या संसाररूपी नगरात फक्त 2 पुरुषांची वस्ती आहे, आणि ते म्हणजे क्षर आणि अक्षर. सर्व आकाशात फक्त दिवस आणि रात्र नांदतात. त्याप्रमाणे संसार नगरात हे दोघेच राहतात. आणखी एक तिसरा पुरुष आहे, तो या दोघांचे नाव सहन करीत नाही. परंतु तो उदयाला आला तर या दोघांना त्यांच्या गावासह खाऊन टाकतो. परंतु त्या तिसऱ्या पुरुषाची गोष्ट सध्या राहू दे. या संसार नगरीत वस्तीला आलेल्या त्या 2 पुरुषांची गोष्ट सांगतो, ऐक. त्या दोघांपैकी एक आंधळा, वेडा, पांगळा, उपाधी अंकित, आणि दुसरा सर्वांगाने परिपूर्ण आणि चांगला आहे. परंतु एकाच गावात आल्याने त्यांची मैत्री जडली. तया एक नामक्षरू, येरा ते म्हणती अक्षरू, इही दोहीची परी संसारू खोंदला असे. आता क्षरू तो कवणू, अक्षरू तो किन लक्षणू, हा अभिप्रायो संपूर्ण विवंचुगा. तरी महद अहंकारा, लागुनिया धनुर्धरा, तृणांतीचा पांगोरा वरी पैगा. जे काही साणे थोर, चालते अथवा स्थिर, किंबहुना गोचर मनबुद्धीचे. जे तुले 5 भौतिक घडते, जे नामरूपा सापडते, गुणत्रयाच्या पडते कामठाजे. त्यातील पहिल्याचे नाव क्षर आणि दुसऱ्याचे अक्षर. या दोघांनीच हे संसार नगर व्यापून टाकले आहे. आता क्षर पुरुष कोणता आणि अक्षर पुरुषाचे लक्षण काय हे तुला विशद करून सांगतो. तरी अर्जुना, महत्त्व अहंकारापासून तो शेवट गवताच्या टोकापर्यंत जे काही लहान मोठे स्थावर जंगम किंबहुना जे मन आणि बुद्धीकडून जाणले जाते, जे जे पंचमहाभूतांनी बनवलेले आहे, ज्याला नामरूप आहे आणि 3 गुणांच्या कक्षेत येते. भूताकृतीचे नाणे, घडत भांगारे जेणे, काळासी जेजू खेळणे जिही कवडा. जाणनेची विपरीते, जे जे काही जाणीजे ते, जे प्रतिक्षणी निमते होऊन या. अगा काढुनी भ्रांतीचे दांग, उभवी सृष्टीचे अंग, हे असो बहुजग जया नाम. प्राणीमात्राचे आकाररूपी नाणे ज्या सोन्याने बनते, त्या धनाने काळ जुगार खेळतो. विपरीत ज्ञानाने जे जाणले जाते आणि प्रतिक्षणी उत्पन्न होऊन नाश पावते. अरे, भ्रांतिरूपी जंगलातील लाकडांनी जे सृष्टीचे रूप उभे केले जाते, त्याला जग म्हणतात. हे वर्णन फार करणे राहू दे. पै अष्टदा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती मिसे, जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले. हे मागील सांगो किती, अगा आताची जे प्रस्तुती, वृक्षाकार रूपाकृती निरूपिले. ते आगवेची साकारे, कल्पुनी आपण पयापुरे, झाले असे तदनुसारे चैतन्यची. जैसा कुहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, मग क्षोभला समारंभे घाली तेथ. का सलिली असतची असे, व्योमापरी व्योम बिंबे जैसे, अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे. जे 7व्या अध्यायात प्रकृती मायेमुळे 8 प्रकारच्या भेदांनी युक्त आहे असे वर्णिले आहे, आणि जे देह क्षेत्राच्या द्वारे 36 भिन्न तत्वाचे बनले आहे असे 13व्या अध्यायात सांगितले आहे. हे मागील वर्णन कशाला? आत्ताच या अध्यायात वृक्षाच्या रूपाने तुला वर्णन करून सांगितले. ते सर्व साकार जगत, स्थूल सूक्ष्म देह आपल्या निवासाचे स्थान आहे असे समजून चैतन्य त्या आकाराने नटले आहे. जसे विहिरीच्या पाण्यात पडलेल्या आपल्याच प्रतिबिंबाला दुसरा सिंह
प्रतिस्पर्धी समजून एखादा सिंह हल्ला करण्यासाठी विहिरीत उडी घालतो, किंवा पाण्यात असलेल्या आकाश तत्वावर जसे आकाशाचे प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे अद्वैत आत्मचैतन्य द्वैत नसताना उपाधीमुळे द्वैत भासते. अर्जुनागा या परी साकार कल्पुनी पुरी, आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. पै स्वप्नी सेजार देखिजे, मग पहुडणे जैसे तेथ किजे, तैसे पुरी शयन जाणिजे आत्मयासी. पाठी तिये निद्रेचे निभरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे, अहमतेचे निथोरे वोसनाये साधे. हा जनकू हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्रवित्त कांता माझे हे ना. अर्जुना, अशा रीतीने आकारवान शरीर हे नगर कल्पून आत्मा स्वस्वरूप विस्मृतीची तेथे निद्रा घेतो. स्वप्नात बिछाणा पाहावा आणि स्वप्नातच त्यावर निजावे, याप्रमाणे आत्म्याचे साकार शरीररूपी नगरात निजणे आहे असे समज. मग त्या निद्रेच्या भरात मी सुखी आणि दुःखी असे घोरू लागतो आणि अहम ममतेच्या शब्दाने मोठमोठ्याने बडबडतो. हा बाप, ही आई, हा गोरा, हा काळा, हा दीन, हा दुबळा, हा पुत्र, ही स्त्री माझे नव्हते काय. ऐसिया वेधोणी स्वप्ना, धावत भव स्वर्गाची राना, तया चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुषुगा. आता एक क्षेत्रज्ञ येणे, नामे जयाते बोलणे, जग जीवू का म्हणे जिये दशेते. जो आपुलेनी विसरे, सर्व भूतत्वे अनुकरे, तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नावे. जे तो वस्तुस्थिती पुरता, म्हणोनी आली पुरुषता, वरी देहपुरी निदैजता पुरुष नावे. अशा स्वप्नावर स्वार होऊन इहलोक परलोकाच्या अरण्यात धावत जाते. त्या चैतन्याला अर्जुना क्षरपुरुष असे म्हणतात. आता अर्जुना ऐक, क्षेत्रज्ञ या अवस्थेला सर्व लोक जीव असे म्हणतात. जो स्वस्वरूप विस्मृतीने भूतमात्राच्या गुणधर्माच्या तंत्राने वागतो त्याला क्षरपुरुष म्हणतात. आता जो आत्मस्वरूपाने परिपूर्ण आहे म्हणून त्याला पुरुषपणा आला आहे. शिवाय जो देहरूपात निद्रावस्थेत राहतो म्हणूनही तो पुरुष नावाला पात्र आहे. आणि क्षरपणाचा नाथीला आडू यया ऐसेनी आला, जे उपाधीची आतला म्हणून या. जैसी खळाळीची उदका, सरसी आंदोळे चंद्रिका, तैसा विकारा उपाधिका ऐसा चिगमे. का खळाळू मोटका शोषे, आणि चंद्रिका तै सरिसीच भ्रंशे, तैसा उपाधी निशी ना दिसे उपाधिकू. ऐसे उपाधीचे निपाडे, क्षणिकत्व याते जोडे, तेने खोकरपणे घडे क्षर हे नाव. पण असा हा पुरुष उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे त्याच्यावर क्षर असा खोटा आरोप आला आहे. खळखळणाऱ्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंबही हलत आहे असे दिसते. तसाच हा सुद्धा उपाधीच्या विकाराने चंचल झाला असे भासते. ते खळखळणारे पाणी आटले की त्यातील प्रतिबिंबही त्याच क्षणी नाश पावते. त्याप्रमाणे उपाधीच्या नाशाने उपाधियुक्त क्षर चैतन्यही अनुभवास येत नाही. अशा तऱ्हेने याला उपाधीमुळे क्षणभंगुरता प्राप्त झाली. उपाधीच्या नाशवंतपणामुळे याला क्षर हे नाव प्राप्त झाले आहे. येथपर्यंत 500 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 15 आणि भाग 11 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.